आपल्या दोघांमध्ये कोणी तिसरा नको, नंदिनीची भीती खरी ठरणार. नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की आर्या आणि काव्याचं बोलणं चालू असतंय तेव्हा काव्या आर्याला म्हणते की एक प्रोजेक्ट वरती काम करतेय मी, एक रस्ता आहे तो सतत खराब होतोय, त्यावर ऍक्सिडेंट खूप होतात आणि मिसकरेज सुद्धा खूप होतात. मिसकरेजचं नाव जरी ऐकलं तरी डोकं भिरभिरतं माझं. तेव्हा आर्याला आठवतं की त्याच रोडवरती नंदिनीचं सुद्धा मिसकरेज झालं होतं. तेवढ्यात आर्या काव्याला म्हणते, मग कशाला असं बाहेर पडायचं वेडी, आणि आर्या काव्याला सावरते. तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की जीवा आणि नंदिनी कुठेतरी बाहेर चालले. तेव्हा जीवा नंदिनीला म्हणतो, चल लवकर, उशीर झालाय, घेतलंय ना सगळं? तेव्हा नंदिनी म्हणते, हो घेतलंय सगळं. तेव्हा जीवा म्हणतो, अगं एक महत्वाची गोष्ट तर राहिली मागे. हे ऐकताच नंदिनी म्हणते, काय? तेव्हा जीवा म्हणतो, अगं तुझं स्माइल राहिलं ना, हस जरा हस. हे ऐकताच नंदिनी हसते. तेव्हा जीवा म्हणतो, दॅट्स लाईक माय बेबी गर्ल. आता काय खरी बेबी येणार आहे आपल्याकडे, तेव्हा आजपासून फक्त हसायचं, ओके? कारण न हसण्यासाठी आपल्याकडे कुठलंच कारण उरलेलं नाहीये. तेव्हा नंदिनी म्हणते, अगदी खरं बोलताय तुम्ही, आता न हसण्यासाठी कुठलंही कारण उरलेलं नाहीये आपल्यासाठी. तेव्हा जेव्हा म्हणतो, एक्झॅक्टली. इतक्यात नंदिनी म्हणते, तुम्हाला माहितीये का, मला राहून राहून तो क्षण आठवतो जेव्हा आर्याने आपल्याकडे बाळ दिलं होतं. तेव्हा जेव्हा म्हणतो, आणि पुन्हा 9 महिन्यानंतर तसंच बाळ ती आपल्या हातात देणार आहे, तुझ्या माझ्यासारखं दिसणार. यु नो व्हॉट, तुला माहितीये का? आणि नंदिनीच्या पोटावरती हात ठेवून म्हणतो, हे पोट आता मला खटकत नाही. तेवढ्यात तिकडून मालिनीचा आवाज येतो आणि ती म्हणते, आता म्हणजे? मालिनीला बघून नंदिनी आणि जीवाला खूपच टेन्शन आलेलं असते. तेवढ्यात मालिनी म्हणते, आधी खटकत होतं का? तेवढ्यात पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की काव्या पार्थला म्हणतीये की नंदिनी ताईला आणि मला चांगले नवरे मिळालेत, आता आर्यालाही चांगला नवरा मिळावा. युनिव्हर्स दिखा अपना कमाल. तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की नंदिनी आणि जीवा त्यांच्या रूम मध्ये झोपले. तेवढ्यात अचानक जीवा आणि नंदिनीचा फोटो फ्रेम खाली पडते आणि फुटते. तेवढ्या तिकडे सकाळी नंदिनी जीवाला म्हणतीये, जीवा तुमचं खरंच माझ्यावरती प्रेम आहे ना? तेव्हा जीवा म्हणतो, जोपर्यंत या जगामध्ये प्रेमासाठी वेडेपणा सुरू आहे ना, तोपर्यंत आपण सोबत आहोत. तेव्हा नंदिनी म्हणते, मला आपण कायम दोघे एकत्रच हवेत, आपल्या दोघांमध्ये तिसरा कोणीच नकोय. आता पुढील भागात नेमकं काय होईल, तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.